हॅलो मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे वटपौर्णिमा, तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर आज सगळ्या धावपळ असेलच आपल्या सगळ्यांची, पण आज ही वटपौर्णिमा मी थोडी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा माझा मानस आहे। तर पाहूया सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत का, नाहीतर मग नेहमीप्रमाणेच करावी लागेल। तर मी वटपौर्णिमा कशी साजरी करते हे तुम्हाला या येणाऱ्या व्हिडिओत कळेलच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तर स्वयंपाकाची तयारी करते, कारण मिस्टरांना पण बाहेर जायचंय कामानिमित्त, त्यामुळे पटापट आता आवरून घेते। तर चला करूया सुरुवात। एकदा एका महिलेला विचारले, तुला काय बनायचे आहे? तिने हसत उत्तर दिले, मला फक्त माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे। तिच्या सासूने तिला टोमणा मारला, तिच्याकडे बघून खूप हसली आणि म्हणाली, घरातील स्त्रीने मूल आणि चूल सांभाळायचे असते, तिला बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नाही आपल्या समाजात। पण तिने अजिबात हार नाही मानली। तिने घरातच शिवणकामाचा एक छोटा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागला, कारण लोक हसली, तुला काय गरज आहे, तुझा नवरा इतकं कमवतो, तुला एवढं घरंदाज घर मिळालंय, तुला स्वतःचं काम करायची काय आवश्यकता आहे। पण तिने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिने स्वतःच्या मेहनतीमुळे एक व्यवसाय सुरू केला। तिने घरातच हार न मानता शिवणकामाचा छोटा व्यवसाय सुरू केला। हळूहळू तिच्या मेहनतीला फळ मिळू लागले, व्यवसाय वाढला, तिने 4 महिलांना रोजगार दिला। आज ती केवळ एक गृहिणी नसून एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखली जाते। तिच्या सासूनेही, म्हणजे जी व्यक्ती तिला नावं ठेवत होती, चूल आणि मुलंच सांभाळायचं, बाहेर जायचं नाही, आपल्या समाजात हे मान्य नाही, तीही आता कौतुकाने 4 लोकांना सांगायला लागली की माझी सून ही एक बिझनेस वुमन आहे। तिनेही तिचं कौतुक केलं। या प्रवासाने तिला शिकवलं की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं हे किती गरजेचं पण आहे आणि किती महत्त्वाचं पण आहे। तात्पर्य काय हो, प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःचं नशीब बदलण्याची अफाट शक्ती असते। इतकंच आहे, प्रत्येक स्त्रीने ती स्वतःची क्षमता ओळखून त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे। अशाच माझ्या सर्व अत्यंत कर्तृत्ववान स्त्रियांचा आज नटण्याचा, मुरडण्याचा, परंपरेचा, आधुनिकतेचा, हक्काचा दिवस। नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर मी होते म्हणून तुमच्यासोबत टिकले, दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती, हा युनिव्हर्सल डायलॉग जगातील 99% स्त्रियांनी मारला असेल, नाही का? तरीसुद्धा वटपौर्णिमेला मनापासून नवऱ्यासाठी प्रार्थना करणे, त्याच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करणे, ह्यातच तिच्या मनाचे मोठेपण दिसून येते। सण असू दे, काही असू दे, आपल्याला आपली कामं काही सुटलेली नाही आहेत। वटपौर्णिमा आहे म्हणून आपल्याला कोणी म्हणणार नाही की आज तू काम करू नको, मी करतो म्हणून। तर असंच प्रत्येक सगळं काम आवरलं, नाश्ता वगैरे केला। मिस्टरांना बाहेर जायचं होतं, पण अचानक त्यांचं काम कॅन्सल झालं आणि मग आम्ही निघालो आमच्या एका स्पेशल वटपौर्णिमा साजरा करण्याच्या शोधाला। तर नर्सरीमध्ये फिरत होतो, कारण खरं आदल्याच दिवशी हे सगळं करायचं होतं, पण मला नाही वेळ मिळाला, थोडंसं जरा तब्येतीमुळे बाहेर नाही जाता आलं मला। तर एका नर्सरीत तर पाहिलं, त्या नर्सरीमध्ये तर मला जी हवी ती वस्तू मिळाली नाही। तर मग इथे आमच्या बदलापूरमध्ये पनवेल हायवे आहे, इथे खूप मोठी नर्सरी आहे। तर तिथे म्हटलं आता लास्ट आपण बघूया, नाहीतर मग जसं नेहमी वटपौर्णिमेची पूजा करते तसंच जाऊन मी वडाच्या झाडाला पोजून येईन। तर ह्या नर्सरीमध्ये मात्र मला माहिती होतं की इथे माझी निराशा होणार नाही, कारण जगातली सगळी झाडं इथे मिळतात, खूप सुंदर नर्सरी आहे। तर फायनली मला जे हवं होतं ते मिळालेलं आहे। मला वडाचं रोप हवं होतं, तर अशी 2 रोपं होती, हे एक छोटं होतं आणि अजून एक मोठं, त्याच्यापेक्षा थोडी एक मोठ्या साईजचं एक होतं। तर हे बघा, हे एक छोटं आहे आणि अजून एक मिस्टर म्हणाले की नको आता घेतेच आहेस तर जरा बऱ्यापैकी घे। आणि हे एक असा, ह्याला मुळ्या आल्या होत्या आणि छान होतं हे झाड। तर मिस्टर म्हणाले हे झाड घे, आणि ते जे नर्सरीवाले होते त्यांना म्हटलं हे झाड कितीला आहे? मला म्हणाले 150। म्हटलं अहो नाही हो, थोडंसं कमी करा। मला म्हणतात आजचाच दिवस आहे ह्यांचा मान, त्याच्यानंतर कुणी या झाडाला विचारणार नाही, त्यामुळे काल 200-180 विकले, आज तुम्ही 150ला घेऊन जा। असंच घासाघीस करत करत त्यांनी मला 130ला दिलं आणि नुकतं घरी आलो आम्ही आणि असा हा सुंदर पाऊस पडायला सुरुवात झाली। कधी कधी असं वाटतं ना की आपण खूप नशीबवान आहे, कारण अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर घरात पाऊल टाकलं आणि एवढ्या जोरजोरात धो पावसाला सुरुवात झाली। आणि पावसात ना माझ्या घराचं हे दृश्य इतकं सुंदर दिसतं ना,
काय सांगू तुम्हाला, खूप छान वाटतं. तर घरी आल्यानंतर थोडासा आराम करून सुरुवात केली पहिलं कुंडीत हे झाड लावायला. आधी ना ह्याच्यामध्ये गुलमोहराचं झाड होतं, पण ते उगाचच कसंही वाकडं तिकडं वाढत होतं आणि त्याला काटे पण खूप होते. काय होतं, माझी भाची येते ना, छोटी येते, तिला झाडांमध्ये रमायला खूप आवडतं. उगाच तिला काटे बिटे लागतील तर लास्ट टाईमच माझे मिस्टर म्हणालेले हे एक झाड काढून टाक, ह्याला खूप मोठे मोठे काटे आहेत. म्हणून हे काढलं आणि ह्याच कुंडीमध्ये मी आपलं वडाचं रोप लावलं. हे बघा किती छान वाटतंय नाही का. आता असं करण्यामागचं कारण काय आहे ना ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे. निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी देत असतो. आपण निसर्गाला काय देतो? आपण घरामध्ये 4 कुंड्यांमध्ये झाडं लावली म्हणजे आपलं वृक्षप्रेम झालं का? किंवा आपण निसर्गाला खूप मोठी काही देणगी दिली का? तर नाही. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा काय मी बघते ना की झाडाची फांदी तोडतात, त्या कुंडीमध्ये रोवतात आणि त्या वडाच्या फांदीची पूजा करतात. ह्याच्यात काय लॉजिक आहे तुम्ही सांगा बरं मला. मला तर हे कधीच पटलेलं नाही. आता तुम्हाला काही काही मैत्रिणींना राग येईल या गोष्टीचा. एकदा ना मी एक खूप पोस्टर बघितलं होतं, म्हणजे ते पोस्टर मला खरं इतकं आवडलं होतं ना. एक पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ना ते पोस्टर खूप महत्त्वाचं होतं, पण माहीत नाही किती जणी या गोष्टीचा विचार करत असतील. त्या पोस्टरवर म्हणजे मी पाहिलं होतं, म्हणजे असंच व्हॉट्सॲपवरतीच ते हे झालं होतं. एक भलं मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाला एक पोस्टर चिकटवलं होतं, मोठा साईनबोर्ड फ्लेक्स असतो ना ते, आणि त्याच्यावर लिहिलं होतं की या झाडाची फांदी जो कोणी तोडेल तिचा नवरा मरेल. ते जोक सपाट, भावनिकदृष्ट्या पण ते इतकं डिस्टर्बिंग होतं ते वाक्य. म्हटलं हे वाचूनसुद्धा लोक ही झाडाची फांदी तोडत असतील तर त्या वटपौर्णिमेला काय अर्थ राहिला आहे तुम्हीच सांगा. तुम्हाला हे पटलं आहे का? हे जे स्टेटमेंट आहे किंवा त्यानंतर केलेलं जे काही कृत्य आहे झाडाच्या फांद्या तोडणं, हे तुम्हाला तरी पटतं का? ठीक आहे हो, वेळेअभावी आपल्याला नाही जाता येत बाहेर. कामाला जाणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना फांदी पुजलं की होऊन जातं, पण त्यापेक्षा ती फांदी न पुजलेली जास्त योग्य आहे. कारण पर्यावरणाचा ऱ्हास करून कोणताही सण साजरा करणं हे मनाला माझ्या बिलकुल पटत नाही. असो, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तर जोपर्यंत माझं हे सगळं डेकोरेशनचं काम होतं आहे तोपर्यंत मिस्टर, माझा नवरा, ते 5 मणी ओवतात ना जे मंगळसूत्राला बांधतात, मला म्हणाला दे हे मी करून देतो तुला. तर दरवेळेस तोच करतो. कधी कधी घरी नसेल की मला हा टास्क असतो, पण मोस्टली तर वटपौर्णिमेला ते घरी थांबतातच. काल पण म्हणत होते जायचं आहे, पण त्यांचं कामच कॅन्सल झालं. त्यामुळे मस्त मला भेटले होते घरी ते. आणि वटपौर्णिमेला ते घरी असले ना की मला फार बरं वाटतं, कारण हा सगळा शृंगार ज्याच्यासाठी करायचा तीच व्यक्ती जर घरी नसेल तर काय मजा आहे. तर असं छान रेडी झाले. माझी मैत्रीण पण आली होती आणि हा व्हिडिओ जरा करताना ना खूप दुरून शूट झाला आहे, त्यामुळे थोडा कॅमेरा अँगल कामाच्या गडबडीमध्ये माझी थोडी मिस्टेक झाली, पण ठीक आहे, तुम्ही सगळे समजून घ्यालच मला. तर असं सुंदर मी डेकोरेशन केलं होतं झाडाचं आणि मी आपली पूजेला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल की ह्या रोपाचं तू काय करणार आहेस नंतर? जितकं कुंडीमध्ये वाढेल तेवढं मी ते वाढवणार. जेव्हा मला असं वाटेल की आता हे कुंडीच्या बाहेर यायला लागलं आहे किंवा या झाडाची चांगली वाढ होती आहे, तर मात्र मी ते आमच्या समोर महादेवांचं मंदिर आहे, तर तिकडे तसंही मला 5-5 झाडं लावायचीच आहे. 5 वडाची लावायची आहेत, 5 आंब्याची लावायची आहेत. मी असं ठरवलं आहे या श्रावणामध्ये 5-5 झाडं त्या मंदिराच्या अवतीभोवती लावणार आहे. मग त्याच वेळेस मी हे झाडसुद्धा तिथे लावीन, नाहीतर मग थोडं वाढल्यानंतर नंतर लावीन, कसंही. पण मी हे झाड बाहेर लावण्याच्या उद्देशानेच घेतलेलं आहे. आता ह्या वर्षी तर मी घरी आणलं आहे, रोप आणलं आहे आणि पूजा केली. आता पुढच्या वर्षी बघू, जसं जो मूड येईल तसं मी जाणार, पण शक्यतो तरी मी घरातच पूजा करणार. कारण इतकं प्रसन्न वाटतं ना स्वतःच्या घरामध्ये ही पूजा झालेली. इतक्या पावसाचं बाहेर जायचं, ठीक आहे, त्याच्यात पण मजाच आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं, प्रत्येकाला प्रत्येकाची आवड असते. आता माझी बहीण पण काल म्हणाली, अरे काय ताई, तू घरात ठीक आहे झाड आणलं, सगळं चांगलं आहे, तुझी कल्पना खूप छान आहे, पण बाहेर जाऊन 4 बायकांमध्ये रमण्यामध्ये किंवा 4 सगळ्या लोकांमध्ये जाण्यामध्ये मजा आहे गं. वडाला जाऊन फेऱ्या मारायच्या, तो फील वेगळा आहे. म्हटलं प्रत्येकाचे जसे विचार असतात तसे असतात. मी कोणालाही नावं नाही ठेवणार. मला माझ्या घरी पूजा करायला आवडते, छान नटून नवरासमोर असताना मस्त वाटतं एकदम. आणि खरंच मला खूप छान वाटलं ही अशा पद्धतीने पूजा केली. असं काहीतरी वाटलं ना की फूल ना फुलाची पाकळी, मी निसर्गाला काहीतरी माझ्याकडनं मी भेट अर्पण करीन. असो, मी परत सांगते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात.
मी जसं बोलेन तसंच झालं पाहिजे असं अजिबात नाही. हे अशी वटपौर्णिमा करणं हे माझं गेल्या वर्षी पण माझ्या डोक्यात होतं, पण गेल्या वर्षी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी एवढा सगळा घाट नाही घालू शकले. पण ह्या वर्षी मात्र मला जशी वाटत होती तशी माझी पूजा झाली. तर वटपौर्णिमेची माझी पूजा खूप छान झाली, घरातल्या घरी अगदी मनासारखी. तुमची वटपौर्णिमेची पूजा कशी झाली आणि तुम्हाला हे जे मी तुम्हाला सांगितलं ह्यामध्ये तुम्हाला किती पटलं किती नाही पटलं हे मला जरा कमेंट करून सांगा. कारण कधी कधी असं वाटतं ना, मला बरेच जण बोलतात तुझं ना जगा वेगळं असतं, तुझे विचार ना जगा वेगळे असतात. पण मला त्याचं काहीच असं वेगळं वाटत नाही आहे. जगा वेगळे विचार असतात म्हणजे काय, माझे जे विचार आहेत तेच मी सगळ्यांसमोर प्रस्तुत करणार ना. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं, यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे. त्या माध्यमातून मी माझ्या मनातले विचार तुम्हाला सांगत असते, जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगत असते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे 0.1% जरी फरक पडला ना तरी माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कदाचित ही आयडिया लोकांना आवडेल, मैत्रिणींना आवडेल. पुढच्या वर्षी ती लोकंसुद्धा 5 जणींनीसुद्धा हे असं रोप आणून पूजा केली तर ते 5 झाडं या निसर्गाला मिळतील असा मी विचार करते. आणि फक्त मी एकटीच नाही आहे बरं का, बरीच जणं ही अशी पूजा करतात. कारण काल मी ज्या नर्सरीमध्ये गेले होते ना, त्या नर्सरीवाल्यांनी पण सांगितलं, मी जवळजवळ 50 झाडं आणली होती, त्याच्यातली फक्त 2च राहिली आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, 48 लोकांनी ही अशी पूजा केलेली आहे. त्यामुळे वेगळं काहीच नाही आहे. तर चला, माझी पूजा वगैरे झाली आहे. मस्त मिस्टरांनी मंगळसूत्राला ते 5 मणी बांधले आणि मिस्टरांना वाण दिलं छानपैकी. आणि माझी संपूर्ण वटपौर्णिमेची पूजा अगदी छान पद्धतीने साजरी झाली. कारण माझा नवरा माझ्यासोबत होता. गेल्या वर्षी त्यांच्या 11 पौर्णिमेचा संकल्प होता. फायनली माझी वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे. यावर्षी जसं मी व्हिडिओच्या आधीच सांगितलेलं, थोड्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा मी साजरी करणार आहे. तर हेच होतं त्याचं वेगळेपण. कारण बाहेर जाणार, बाहेर गर्दी पण खूप असते, मनासारखी वडाची पूजा नाही करता येत, पाऊस असतो, सगळ्याच गोष्टी असतात आणि फांदी लावून पूजा करणं माझ्या मनाला पटत नाही. आमच्या सोसायटीमध्ये चालू होती पूजा सगळ्या मैत्रिणींची, पण म्हटलं यावेळेला आपण अशी पूजा करूया आणि हेच रोप झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा कुठेतरी टेकडीवर जाऊन याचे मग वृक्षारोपण करणार. तर असा हा व्लॉग होता. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.